सगळ्यांना आनंदी. मी आणखी एक प्रश्न विचारतो, तुम्हाला आनंदी राहायचंय का तुम्ही आनंदी आहात हे जगाला दाखवायचंय? मग ते एकदम सोपं आहे. पण माझा दावा आहे, बहुतांशी लोकांना आनंदी राहायचं नसतंय. आपण आनंदी आहोत हे जगाला दाखवायचं असतं. त्याला आनंदी राहण्यात इंटरेस्ट नाहीये, शेजारच्याला कळलं पाहिजे हे किती आनंदी आहे. लाखो रुपये खर्च करून लोक परदेशात फिरायला जातात आणि तिथं जाऊन काहीच बघत नाहीत. त्याच्या डोक्यात एकच असतंय, फोटो काढताय, स्टेटस ठेवतंय. त्याला तिथं बघण्यात इंटरेस्ट नाहीये, त्याला स्टेटस ठेवण्यात इंटरेस्ट. बरं, मी म्हणतो स्टेटस ठेवलं तर काय चुकीचं नाही हो, मोबाईल आहे, ठेवता येत आहे, ठेवलं पाहिजे. पण खरं दुःख कधी माहितीये, ज्याच्यासाठी स्टेटस ठेवलं त्यानं जर बघितलं नाही ना, एवढं दुःख होतंय. असं वाटतंय ट्रिपचे सगळे पैसे वाले. आमचा आनंदही आमचा राहिलेला नाही आणि आमचं दुःखही आमचं राहिलेलं नाही. आमचा आनंद आणि आमचं दुःख, खरं तर आनंद सुक्रिय प्रतिक्रियेवरती अवलंबून आहे. ताई, तुम्ही बाजारात गेलात आणि समजा तुमचे 100 रुपये हरवले, किती वाईट वाटतं बरं? त्यांना चहा पाजून सांगणार, बाई बाजारात गेलते, 100 पडले, कसे साठवले होते माझं मला माहीत, परवा शर्ट धुताना त्यांच्या खिशात 50 सापडले होते, असं करून करून कुठं आत्ता 100 झालते. बरं, एवढं म्हणून थांबत नाही, पुढे जाऊन म्हणणार, कुणाला सापडले असले तर सापडू, त्याला पचायचेच नाहीत. केवढं दुःख आहे बरं. हे दुःख फार वेळ नाही बरं का सर. त्यातल्या एखाद्या मैत्रिणीने फक्त म्हटलं पाहिजे, बाई तुझे तर 100 पडले, काल माझे 500 हरवले. हिला इतकं बरं वाटतंय ना, जाऊ दे मरू दे, आपले 100 500 गेले. आपला आनंदही आपला राहिलेला नाही आणि आपलं दुःखही आपलं राहिलेलं नाही. आनंदही आपलं आहे आणि दुःखही आपलं आहे. फक्त अंतर्मनात डोकवण्याची हिंमत आपण दाखवली पाहिजे. आनंद सुख जर बाजारात विकत मिळत असतं ना, तर जगातल्या सगळे श्रीमंत माणसं सुखी असते आणि गरिबाच्या वाट्याला सुख आलं नसतं. पण हे बाजारात कुठंच विकत मिळत नाही आणि म्हणून आपल्या आनंदाच्या जागा आपल्याला शोधता आल्या पाहिजेत, की आमच्या आनंदाच्या जागा कोणत्या आहेत, काय नेमकं माझं जगण्याचं कारण आहे. आपण कधीतरी स्वतःला विचारलं पाहिजे. ज्या दिवशी आपण ते विचारू, ज्या दिवशी ते आपल्याला सापडेल, मला वाटतं तेव्हा जगणं सुंदर होऊन जाईल. काळ आणि वेळेनुसार काळ बदलतोय, वेळ बदलतीये, काळ आणि वेळेनुसार आम्ही बदलत राहू आणि या बदलांसोबत चालत 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 आम्ही आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला पाहिजे. श्वास कधी थांबणार आहे आम्हाला माहित नाही. आम्ही कुठपर्यंत या जगण्याच्या प्रवासात आहोत ते आम्हाला ठाऊक नाही. कधी श्वास थांबेल याची शाश्वती नाही. आणि मग या सगळ्या याच्यामध्ये जगणं कधी हरवून गेलं आमचं आम्हालाच कळलं नाही. हे जगणं हरवू देऊ नका. आता तुम्ही कॉलेजचे मुलं मुली आहात, हे कॉलेजचे दिवस तर तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीये. आपण ते छान एन्जॉय केले पाहिजेत. आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे. जेव्हा आम्ही डोळे उघडे ठेवून आम्ही आमच्या जगण्याकडे, जेव्हा आम्ही आमच्या आयुष्याकडे बघायला लागू ना, मला वाटतं तेव्हा आमचं जगणं समृद्ध होऊन जाईल. म्हणून इतिहासातनं काय शिकायचं ते ठरवा, वर्तमानाकडे कसं बघायचं ते ठरवा, भविष्याचा वेध कसा घ्यायचा ते ठरवा, मागे किती बघायचं तेही ठरवा. कधी कधी आम्ही फक्त इतिहासात डोकावत बघतो आणि भविष्याकडे बघायचं राहून जातं. मी तर म्हणतो मागं फक्त इतकंच बघा. तुम्ही बघा, गाडी चालवत असताना ड्रायव्हरला पुढे जर बघायचं असेल तर मोठी काच असते आणि मागे जर बघायचं असेल तर छोटा आरसा असतो. ड्रायव्हरनं मागं इतकंच बघायचं असतं जेवढं छोट्या आरशात दिसेल. त्यांना असं मागं वळून बसायचं नसतं. तो जर मागे वळूनच बसला तर पुढे जाईल कसा? मागे किती डोकवायचं ते ठरवा. वर्तमानासोबत जुळून घ्या, निसर्गासोबत जुळून घ्या आणि जगा. प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या. आपल्या शेजारी भूतानसारखा एक देश आहे, समाधानाचा निर्देशांक जाहीर केला आणि सगळं जग भूतानकडे डोळे विस्फारून बघत होतं. भूतान सांगत होतं, आमच्याकडे चमचमीत रस्ते नाहीत, आमच्याकडे चकचकीत मॉल नाहीत, पण जगात आम्ही सगळ्यात समाधानी आहोत. एक दिवस तर असा येणार आहे की एक दिवस आम्हाला आमची सगळी प्रगती ही समाधानाच्या पातळीवरती मोजावी लागणार आहे. मग आम्ही समाधानी आहोत का? आमच्या समाधानाच्या जागा नेमका कोणत्या आहेत? मला वाटतं हे ठरवावं लागेल. आज कॉलेजचे मुलं मुली इथे आहेत म्हणून एक गोष्ट सांगेल, शोधा तुमच्यामध्ये नेमकं काय चांगलं आहे आणि जगणं समृद्ध करा. मी असं का म्हटलं माहितीये की तुम्ही सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहात. इथं कॉलेजच्या कॅम्पसमध्ये आल्यावर मला माझे कॉलेजचे दिवस आठवले. आम्ही कॉलेजला असताना गॅदरिंग असायचं कॉलेज आणि त्या कॉलेजच्या गॅदरिंगमध्ये मग तिथे कळायचं कुणामध्ये काय गुण आहेत, कुणामध्ये काय स्ट्रेंथ आहेत, कुणामध्ये काय विकनेस आहेत. मी नवीनच असा पुण्यात शिकायला गेलेलो आणि कॉलेजला गेल्याबरोबर आमच्या सरांनी मला विचारलं, गणेश कॉलेजचं गॅदरिंग आहे, तू त्या गॅदरिंगमध्ये भाग घेणार आहेस का? मी म्हटलं हो घेणार आहे. म्हटले काय करणार आहे? मी म्हटलं मी सूत्रसंचालन करतो कार्यक्रमाचं.
सर मला म्हटले तुला MBA कशात करायचं आहे? मी म्हटलं मला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं. सर मला म्हटले ज्याला ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये MBA करायचं आहे त्यांना अशी सूत्रसंचालनासारखी इंडिव्हिज्युअल ॲक्टिव्हिटी करू नये, त्यांना ग्रुप ॲक्टिव्हिटी करावी. 10 पोरं गोळा करावीत, त्यांच्या स्ट्रेंथ विकनेस ओळखाव्यात, त्यांना कुठं संधी द्यायची ते बघावं. मी म्हटलं ठीक आहे. आता ग्रुप ॲक्टिव्हिटी काय करायची? गॅदरिंगमध्ये काय असतंय? एकतर ग्रुप सॉन्ग नाहीतर ग्रुप डान्स. डान्सचा आमचा कुठून कुठून संबंध नाही, गायला गळा लागतो, माझ्याकडे नरड आहे. म्हटलं मग ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची काय? बोलण्याच्या जरा जवळचा प्रांत म्हणजे नाटक. म्हटलं आपण नाटक बसू. आम्ही नाटक बसवायचं ठरवलं. मी नाटक लिहायला घेतलं सर. 10 दिवस माझ्याकडनं नाटक लिहून झालं नाही. 11व्या 12व्या दिवशी एक पोरगा मला म्हटला, दादा तू नाटक लिहायच्या फंदात पडू नको. म्हटलं का? म्हटलं आपण नगरला नाही, आपण पुण्यात आहोत. म्हटलं मग त्यानं काय होतं? म्हटलं इथं ग्रामरपेक्षा म्हणजे कंटेंटपेक्षा ग्रामर महत्वाचं असतं म्हटलं पुण्यात. बाणातला न कन्हाळातला न, तू याच्या फंदात पडू नको म्हटलं. म्हटलं मग करायचं काय? म्हटलं पुरातन काळातली कथा शोधायची, त्याच्यात कॅरेक्टर टाकायचे. म्हटलं मग यानं काय होतं? म्हटलं आपल्या अंगावर येत नाही. कुणी जर म्हटलं हा डायलॉग असा कसा, त्याला म्हणायचं जा व्यासांना विचार, वाल्मिकीला विचार, आपल्यावर येत नाही म्हटलं. म्हटलं ठीक आहे. आम्ही पुरातन काळातली कथा शोधली, महाभारतातली द्रौपदीचं वस्त्रहरण. आता आम्हाला सॉट ॲनालिसिस नावाचा एक प्रकार सरांनी शिकवला होता. S फॉर स्ट्रेंथ, W फॉर विकनेस, O फॉर ऑपॉर्च्युनिटी, T फॉर थ्रेट्स. मग स्ट्रेंथ ओळखायच्या, विकनेस ओळखायच्या आणि संधी द्यायची. आता नाटकात द्रौपदीचं वस्त्रहरण याच्यात सगळ्यात महत्वाची भूमिका म्हणजे द्रौपदीची. द्रौपदीचा रोल करायला एखादी मुलगी पाहिजे. वर्गातल्या 5-6 पोरांना घ्यायचो, वर्गातल्या मुलींकडे जायचो आणि त्यांना म्हणायचो बघा महाराष्ट्रातली नाट्य संस्कृती टिकली पाहिजे. मुलींनी मुलांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आलं पाहिजे. मुली म्हणायच्या मुद्द्यावर आहे, तुझं खरं काम काय सांग. मग मी म्हणायचो तुमच्यापैकी कुणी नाटकात काम करणार का? एक 5-10 मुली हात वर करायच्या. आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत. त्या मुलींचा पुढचा प्रश्न असायचा, आम्ही नाटकात काम करायला तयार आहोत, पण रोल काय करायचा नाटकात? आता तिला कुणी सांगायचं तुला द्रौपदी व्हायचंय? ह्यानं त्याच्याकडे बघायचं, त्यानं ह्याच्याकडे बघायचं. हळूच एखादं पोरगं पुढे यायचं आणि म्हणायचं ताई तुला द्रौपदीची भूमिका करायची. सगळ्या मुली खाली हात घ्यायच्या. मुली म्हणायच्या द्रौपदी व्हायला हरकत नाही, पण कृष्ण जर स्टेजवर वेळेवर आला नाही तर काय करायचं? आणि कृष्णाची गॅरंटी कुणी द्यायची वेळेवर येते की नाही? म्हटलं आता करायचं काय? आमच्या वर्गात एक गोरगोमटं पोरगं होतं, दिसायला एकदम सुंदर. आमच्या सुदैवानं त्याच्या दुर्दैवानं त्याच्या डोक्यावर एकही केस नव्हता. त्याला म्हटलं तू नाटकात काम करणार का? म्हटलं रोल काय करायचा? म्हटलं द्रौपदी. म्हटलं डोक्याचं काय करायचं? म्हटलं विग आणून लाव. तो म्हणला तुम्ही विग आणून लावा, असला रोल करतो म्हणला मी द्रौपदीचा. 4 पिढ्या म्हणला पठ्ठ्याच्या नाटकात काम करते. मी द्रौपदी व्हायला तयार आहे, तुम्ही विग आणून लावा. पण म्हणला माझी एक अट आहे. म्हटलं काय? म्हटलं मी द्रौपदी होतो, पण ते दुर्योधनाला सांगून ठेवा फार एक्साइट व्हायचं नाही. त्याला म्हटलं दुर्योधन माझ्या ऐकण्यातला आहे, तू काळजी करू नको. सगळे कॅरेक्टर मी शोधत होतो, मला भीम सापडत नव्हता. आता भीम कुठून आणायचा? भीम म्हणजे जरा धष्टपुष्ट पाहिजे. आम्ही सगळे किडकिडीत. मी DY पाटील कॉलेजला होतो, शेजारी इंदिरा कॉलेज होतं. 2 कॉलेजच्या मध्ये एक जिम होती आणि त्या जिम मध्ये व्यायाम करणार एक पोरग रोज कॉलेजच्या बाहेर बुलेटवर चक्रा मारायचं. प्रत्येक कॉलेजच्या बाहेर असले 2-4, त्यांच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं. मी त्याला म्हटलं बाहेर चक्रा मारून काहीच उपयोग होत नाही, तुला मी आत एंट्री देतो. म्हटलं ते कसं? म्हटलं नाटकात काम करशील का? म्हटलं रोल काय करायचा आहे? म्हटलं आमच्या सरांनी आम्हाला शिकवलंय, S फॉर स्ट्रेंथ अँड O फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी पिळदार शरीर यष्टी तुझी स्ट्रेंथ आहे, तू भीमाचा रोल कर. तो म्हटलं मी भीम होतो, पण द्रौपदी कोण आहे सांग म्हटलं. त्याला मी म्हटलं वर्गातली सगळ्यात सुंदर मुलगी द्रौपदीच्या भूमिकेत आहे. ते एवढं खुश झालं, पदर खर्चानं गदा घेऊन आलता नाटकात काम. मी सगळे कॅरेक्टर शोधले. आता मला 5 पांडवांपैकी एक जण कमी पडत होता. तो कुठून आणायचा? आमच्या वर्गात एक पहिल्या बाकावर बसणारं पोरगा. अभ्यास सोडून त्यानं दुसऱ्या आयुष्यात दुसरं काहीच केलं नाही. 1 मार्क जरी कमी पडला ना तरी त्याला 2-2 दिवस करमायचं नाही. कधी पिक्चरला नाही, कधी ग्राउंडवर खेळायला नाही. कधी जर पिक्चरला आम्ही त्याला घेऊन गेलो तर त्याला 2 वर्षात शिट्टी वाजवता आली नाही. ते 1 रुपयाची शिट्टी घेऊन यायचं पिक्चरला येताना. प्रेझेंटेशनला जर पुढे आला तर कधीच ते मान वर करून बोललं नाही, काय मान खाली घालून बोलणार. मी त्याला म्हटलं दादा आपल्याला नाटक करायचं आहे, तू काही भूमिका करणार का?
म्हटलं मला मान वर करून बोलता येत नाही. मी म्हटलं आपल्या सरांनी काय शिकवलंय? यस फॉर स्ट्रेंथ अँड ओ फॉर ऑपॉर्च्युनिटी. तुझी मान खाली असणं हीच तुझी स्ट्रेंथ आहे. तो म्हणला ते कसं? म्हटलं तू 5 पांडवांपैकी एकाची भूमिका करायची. द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू झालं का शर्मेनं मान खाली घालायची, नाटक संपेपर्यंत वर करायची नाही. तो म्हणला लका आयुष्यभर मी हेच करत आलोय. म्हणलं नाटकात पण हेच करायचं. आता सगळे माझ्या ऐकण्यातले होते, पण भीम काय आपल्या ऐकण्यातला नव्हता. सगळ्यांना माहित होतं द्रौपदीच्या भूमिकेत मुलगा मुलीचा रोल करतोय, पण भीमाला काय माहित नव्हतं. भीमाला वाटायचं एवढी सुंदर द्रौपदी आणि दुर्योधनाचं काय चाललंय. दुर्योधन आणि दुःशासन असे वस्त्रहरणासाठी पुढे निघाले का भीम त्यांच्या मागच गदा घेऊन. ते दुःशासन एवढा घाबरलेला, त्याला म्हटलं तू पुढे जा, द्रौपदीच्या फक्त पदराला हात लाव, कृष्ण येतोय, प्रकरण मिटतंय. भीमाला म्हटलं का गप, कृष्ण येईपर्यंत दम धर. भीम माईक जवळ गेला, आता नाही. जोपर्यंत आपल्या हातात गदा आहे तोपर्यंत द्रौपदीचं वस्त्रहरण होत नसतंय. कृष्ण स्टेजच्या मागे घामाघूम झालेला. कृष्णाला म्हटलं तू तरी ये, तू आल्यावर तर प्रकरण मिटतंय. कृष्ण म्हटला ते मागे काय घडलं ते घडलं. भीमाची गदा खरी असल्या कारणानं आणि आमचं सुदर्शन चक्र थर्माकोलचं असल्या कारणानं समोरासमोर लढाई होऊ शकत. म्हटलं आता करायचं काय? आमच्यामध्ये दुर्योधनाची तब्येत साहेब जरा बरी होती. मग आम्ही ठरवलं दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायचं. हल्ली आपण बघतो साहेब कुणी कुणाची मदत घेतो. मग आम्ही दुर्योधनाची घेतली म्हणून काय झालं? आम्ही दुर्योधनाच्या मदतीनं भीमाला पकडायला गेलो आणि भीमानं जी गदा फिरवायला सुरुवात केली ती फिरवता फिरवता चुकून द्रौपदीच्या विगमध्ये शिरली. त्याला म्हटलं शिरली तर शिरू दे, उचलू नको. त्याला राहावे ना, त्यानं जी गदा उचलली विग एकीकडं द्रौपदी एकीकडं. सगळं सभागृह हसायला लागलं. मला तर इतकं वाईट वाटलं. म्हटलं पहिलं वर्ष, पहिलं कॉलेज, नाटकाचा कार्यक्रम झाला. आमच्या चौघांच्या माना शर्मेनं खाली गेल्या. आमच्या माना खाली गेल्या आणि आश्चर्य असं आत्तापर्यंत ज्याची मान खाली होती त्यानं वर बघितलं. बरं त्यानं इकडे तिकडे बघायचं तर द्रौपदीकडे बघताय. बरं त्याला सांगितलं होतं नाटकात तू एक शब्द बोलायचा नाही. ते माईक जवळ गेला आणि म्हणला द्रौपदी तू बालाजीला कधी गेलती? त्यानंतर कॉलेजमध्ये ज्या ज्या वर्षी नाटक झालं त्या वर्षी हे पोरगं लीड रोलला असायचं आणि आम्ही 2-4 जण ते सांगन तेवढंच बोलायचं, ते सांगन तेवढंच ऐकायचं, ते सांगन तेवढाच रोल करायचं. सांगायचं तात्पर्य काय माहितीये? आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकाचा रोल वेगळा आहे. आपल्याला प्रत्येकाला कोणता ना कोणता रोल दिलेला आहे भगवंतानं. आपण एक पात्र घेऊन इथे आलेलो आहोत. ते पात्र आपण इतक्या ताकदीनं निभवायचं आणि ज्या दिवशी श्वास थांबेल त्या दिवशी कोणतीही तक्रार न करता निघून जायचं. एवढंच आपलं जगणं आहे. तुकाराम महाराज जायला निघाले आणि कुणी विचारलं तुकोबा काय मिळालं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये? ग्रंथ लिहिले, अभंग लिहिले, हा तुम्हाला काय मिळालं? तुकाराम महाराज म्हटले कौतुक वाटे झाली या वेचाची. जगाला काय वाटतंय माहित नाही, पण आम्ही जे जगलो ना आमच्या जगण्याचं आम्हाला कौतुक वाटतंय. पोरांनो जगाला कौतुक वाटेल की नाही मला माहित नाही, पण आपल्या जगण्याचं आपल्याला कौतुक वाटलं पाहिजे. आपल्या जगण्याचा आपल्याला हेवा वाटला पाहिजे. इतकं सुंदर आपल्याला जगता येईल का? छोट्या छोट्या आयुष्यातल्या क्षणांची मजा घेता येईल का? नाती गोती, मित्र मैत्रिणी, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणं, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे हात सरसावले पाहिजेत, कुणाच्या तरी मदतीसाठी तुमचे पाय धावले पाहिजेत, तुमच्या डोळ्यामध्ये प्रेम जिवंत असलं पाहिजे, तुमच्या हृदयामध्ये ते वात्सल्य फुललं पाहिजे, आणि तरच समजावं की आपण माणसं आहोत. ज्या दिवशी आपल्याला आपल्यातलं वेगळेपण सापडणार नाही, ज्या दिवशी आपल्या डोळ्यातलं प्रेम संपेल, ज्या दिवशी कुणाचं तरी दुःख बघून आपल्याला हळहळ वाटणार नाही, त्या दिवशी समजावं आता आपण माणूस उरलेलो नाही, आता आपण यंत्र होत चाललेलो आहोत. आपल्याला यंत्र नाही व्हायचं, आपल्याला माणूस म्हणून जगता येईल का? एकमेकांच्या मदतीसाठी धावून जाता येईल का? कुणाच्या तरी सुखदुःखात मनापासून सहभागी होता येईल का? हल्ली कुणाकडे जायला वेळ नाही, कुणाशी बोलायला वेळ नाही. कमालीची बिझी होतो आपण सगळे. दिवसभरात आपल्याला शेकडो कार्यक्रमांना हजेरी लावायची असते, पण या सगळ्या गडबडीत आपण विसरून जातो कधीतरी असा एक कार्यक्रम आपल्या आयुष्यात येणार आहे, आपल्याच कार्यक्रमात आपण गैरहजर असणार आहोत
आणि प्रत्येकाच्या आयुष्यात हा कार्यक्रम येणार आहे की कार्यक्रम आपला असेल पण त्यात आपली उपस्थिती नसेल. इतकं क्षणभंगूर आहे माणसाचं आयुष्य. आणि आम्ही कोणत्या अहंकारात जगतो? घेतलेला श्वास परत सोडता येईल की नाही याची शाश्वती नाही, पण अहंकार मात्र कमालीचा. तुकाराम महाराजांनी खूप गोड सांगितलं, अहंकार आला तुका म्हणे वाया गेला, आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. हा अहंकार जो आहे ना तो आम्हाला आनंदापाशी पोहोचू देत नाही. आणि मग ह्या सगळ्या अस्ताव्यस्त आयुष्यामध्ये स्वतःकडे पाहायला, स्वतःमध्ये डोकवायला आणि आनंदाच्या जागा शोधायला वेळ नाही. कमालीचे बिझी. परवा तर एक जण मला म्हटलं, साहेब मी इतका बिझी आहे मला श्वास घ्यायला वेळ नाही. म्हटलं सोडून दे. आम्ही जगतो कशासाठी? हल्ली कुणी कुणाशी बोलायला तयार नाही, कुणी कुणाच्या घरी मुक्कामी जायला. आता इथे कॉलेजचे मुलं मुली आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत. मला सांगा, आठवतंय का किती दिवस झाले आपण कुणाच्या तरी घरी मुक्कामी गेलोय? आठवत पण नाही. आता पूर्वी मामाच्या गावाला 8-8, 10-10 दिवस सुट्ट्यांना जायची पोरं. मामासोबत तिकडं रानात वनात तिकडं तिकडे हिंडणार. मजा होती या सगळ्या गोष्टींमध्ये. गावाकडे जर गेलं तर मला आठवतंय गुडघे टेकून झऱ्याला पाणी पिलेलं मला आठवतंय, असं वाळू बाजूला करून जनावरासारखं. आता पॅक बोटल मधलं पाणी प्यायचं तर 10 वेळा माणूस विचार करताय नीट आहे का नाही बघा म्हणताय. आंब्याच्या सीझन मध्ये जर गेलात तर प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. बोराच्या सीझन मध्ये गेलात 2-4 पोरांची तरी गावात डोकी फुटलेली होती. बोराला दगड मारते, डोक्यात पाडून घेते. जांभळाच्या सीझन मध्ये जा 2-3 जणांचे तरी हात गळ्यात असायचे. मजा होती, साधनं नव्हती, पैसे फार कमी होते, पण माणसं आनंदी होती. त्या गोष्टींची मजा घेत होती. आता कुणी कुणाकडे जायला मोकळं नाही. आमच्या वडिलांची आत्या आमच्याकडे मुक्कामी यायची, आणि आत्या जर मुक्कामी आली तर सगळं घर रात्रभर गप्पा मारत बसायचं. आत्या जर 2 दिवस थांबली आणि तिसऱ्या दिवशी जायला निघाली, सगळं घर तिला एसटीला वाटायला जायचं. आत्या एसटीत बसली आणि तिने येते म्हणून हात केला, सोडवायला आलेल्या लोकांचे डोळे पाणावत होते. एवढी माणसं भावनिक होती. आता मी बघतो लोक अंत्यविधीला जातात, तिकडं प्रेत जळत असतं आणि इकडे लोक मोबाईलमध्ये खेळत असतात. कधी उरकते कोणाच ठाऊक म्हणते. नात्या गोत्यांमध्ये प्रेम उरलं नाही, वेळ उरला नाही. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्या. मी तर नेहमी म्हणतो नाती जपा. काय आनंद आहे हो! आई वडील बहीण भाऊ मित्र मैत्रिणी, काय ह्या नात्यांमधला आनंद आहे. भगवान श्रीकृष्ण करंगळीवरती पर्वत उचलतात आणि बासरी मात्र 2 हातांनी घट्ट पकडतात. ज्याला करंगळीवरती पर्वत उचलता येतो त्यानं बासरी तर गरगर फिरवली असती, पण करंगळीवरती पर्वत उचलणारे कृष्ण बासरी घट्ट पकडतात, कारण त्यांना ठाऊक आहे पराक्रम हा रणांगणात गाजवायचा असतो आणि नात्यांमध्ये प्रेम जपायचं असतं. आपण उलट केलं. आपण नात्यांमध्ये पराक्रम गाजवले आणि रणांगणात शस्त्र ठेवून दिले. किती मजा आहे सांगा. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभा विनप्रीती. कोणत्याही लाभाची अपेक्षा न करता तुमच्यावर प्रेम करणारी तुमची आई, काय आनंद आहे त्या नात्यामधला. आज तुम्ही हॉस्टेलला राहत असाल, कॉलेजला येत असाल, कॉलेजवरून 10 मिनिटं घरी जायला उशीर झाला तर बापाची नजर नुसती खालीवर होते, अजून कशी आली नाही. कोण करतं एवढं प्रेम तुमच्यावरती? तुम्ही आज माहेरी गेलात, आईला जर माहित असतंय आज पोरगी माहेरी येणार आहे, दिवसभर तिची नजर रस्त्याकडे असते. तुम्ही उमऱ्यात पोहोचायला उशीर, आई पटकन येते, गालावरून हात फिरवेल, भाकरीचा तुकडा वळून टाकल, पटकन तिचे ओठ गालावर लावेल. आणि माहेरावरून तुम्ही सासरी जायला निघालात, 4 शेंगा घेऊन जा, भाजी घेऊन जा, दूध तर नेते का, पापड केलेत, लोणचं घातलंय, कुरड्या केल्यात. आईनं तुमची पिशवी कधी रिकामी पाठवली का? बरं सासरी मिळत नाही का? अजून वेळ आहे तुला ताई, आत्ताच कुठं. आई फक्त आई करू शकते तुमच्यावरती. म्हणून त्या नात्याचा आनंद घ्या. मुलांनो, तुमच्या वडिलांचं तुमच्यावर किती प्रेम असतं. तुम्ही आता तुमची उंची वडिलांच्या खांद्याला आली, बरोबर. एकदा का तुम्ही वडिलांच्या खांद्याला आलात, आता वडील रागवत नाही. तुमची चप्पल वडिलांच्या पायाला आली का वडील चापड बिपट मारायच्या फंदात पडत नाही. अशा वेळेला तुम्हाला तुमच्या वडिलांच्या डोळ्याची भाषा समजून घेता आली पाहिजे. वडिलांची काय अपेक्षा आहे? पोरानं मोठं व्हावं, त्यानं कर्तृत्व करून दाखवावं, त्याच्या नावानं आपली ओळख व्हावी, इतकी प्रांजळ अपेक्षा वडिलांची तुमच्याकडनं असते. मला वाटतं हा रिस्पेक्ट, हा आनंद नात्यांमधला आपल्याला घेता येईल का याचा विचार करा. पोरांनो, तुमच्या बापाची तुमच्याकडनं प्रांजळ अपेक्षा आहे. आतापर्यंत आपली ओळख काय? अमुक अमुक यांचा मुलगा, अमुक अमुक यांची मुलगी. एक दिवस असा आला पाहिजे तुमच्या नावानं तुमचे आई वडील ओळखले गेले पाहिजेत.
उद्या तुम्ही कलेक्टर झालात, लाल दिव्याच्या गाडीत बसून याल इथे, प्रिन्सिपल सर आम्ही सगळेजण तिथे स्वागताला उभे राहू, तुमच्या गाडीचं दार उघडायला शिपाई असेल, जिल्ह्याचं सगळं प्रशासन तुमच्या ताब्यात असेल, तुमची आई जेव्हा तुमच्या ऑफिसला येईल आणि तिथे बघेल जिल्हाधिकारी अहमदनगर अमुक, काय आनंद असेल तुमच्या आईच्या चेहऱ्यावरती. पोरांना उद्या IPS ऑफिसर झालात, वर्दीत याल, इथं अशी राजमुद्रा असते. बरं मी म्हणत नाही सगळेच प्रशासनात येतील, कला क्रीडा साहित्य राजकारण समाजकारण असंख्य क्षेत्र तुमच्या समोर उपलब्ध आहे. आणि यात असं झोकून द्या स्वतःला की तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटलं सुंदर करण्याची एक संधी आपल्याकडे आहे. म्हणून पुढच्या काही आयुष्यातल्या काही जे 5-10 वर्ष आहेत ना शिक्षणाची, याच्याकडे थोडंसं गांभीर्यानं बघा. पूर्वीनं तुमच्या वडिलांचं तर तुमच्यावर एवढं प्रेम असतं, माझा दावा आहे वडिलांचं जेवढं मुलावर प्रेम असतं ना त्याच्यात थोडं तरी जास्त प्रेम वडिलांचं मुलीवर असतं. पोरानं काय मागू द्या, वडील देतील पण म्हणतील तर 2 दिवस थांब, पगार होऊ दे मग बघू. पुरीनं काय मागायला उशीर, बापाला असं वाटतंय कधी निघून दिलं आणि कधी नाही. बापाला माहित असतंय चिमणीसारखी 4 दिवस थुई नाचल आणि एक दिवशी भुरकन उडून जाईल. जोपर्यंत आपल्या घरात आहे तोपर्यंत तिचे सगळे हट्ट पुरवायचे हे वडिलांनी ठरवून घेतलेलं असतं. ज्या दिवशी मुलगी जन्माला येते ना त्या दिवशी वडिलांच्या मनात 2 विचार चमकून जातात. एक मुलीचं शिक्षण आणि दुसरं मुलीचं लग्न. 1-1 रुपया वडील बाजूला काढून ठेवतात. स्वतः फाटलेली तुटलेली चप्पल घालतील पण पोरींनो तुम्हाला शाळेत जायला चांगले शूज घेऊन देतील. वडील स्वतः फाटलेलं बनियन घालतील पण पोरीला मात्र चांगला ड्रेस घेऊन देतील. वडील इकडे MIDCत सायकलवर कामाला जातील पण पोरीला कॉलेजला जायला गाडी घेऊन देतील, बसचा पास काढून देतील, तिच्या हॉस्टेलची फी भरतील. एवढं प्रेम जगात तुमच्यावर कुणी करू शकत नाही. पोरीच्या लग्नात तर बाप असा फेटाबिटा घालून मिरवत असतो, दिवसभर बापाची मान उंच असते. कन्यादान झालं ना मग बाप मान खाली घालतो, जावायच्या हातात हात देतो आणि सांगतो तर हाताच्या फोडासारखी जपली, सांभाळून घ्या. दिवसभर बापाच्या डोळ्यात थेंब येत नाही. पण पोरीची गाडी एकदा निघून गेली ना खांबाच्या पलीकडे जाऊन एकटाच रडतो तो बाप असतो. कधीच बापाची मान शर्मेनं खाली जाईल असं वागायचं नाही. तुमच्या बापाला तुमचा अभिमान वाटला पाहिजे. अरे काय माझी मुलगी, काय माझा मुलगा, काय याच्यापेक्षा जगणं सुंदर करण्याची कोणती डेफिनेशन आहे. ज्या दिवशी तुमचे आई वडील तुमच्यासाठी टाळ्या वाजवतील ना समजावं आपलं जगणं सुंदर झालं. तुमच्या आई वडिलांनी तुमच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे, तुमच्या आई वडिलांना तुमचा हेवा वाटला पाहिजे. याच्यासाठी म्हणून झोकून द्या. आयुष्यातल्या गोड क्षणांना जवळून बघा, काय करायचं ते ठरवा. काळ आणि वेळेनुसार बदला. आत्ताच जगणं सुंदर करण्याचं एक माध्यम जर तुमच्या माझ्यासमोर कोणतं असेल तर ते म्हणजे शिक्षण आहे. शिक्षण ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुमची आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती बदलू शकते. तुम्हाला जगण्याचा अपेक्षित अर्थ तुमच्यापर्यंत पोहोचावा याच्यासाठी धडपड करण्याची, जिज्ञासू वृत्ती ठेवण्याची, वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्याची, संस्कृतीचं जतन करण्याची एक संधी शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे. म्हणून शिका, खूप मोठे व्हा. आणि शिका म्हणजे फक्त मार्कांसाठी किंवा नोकऱ्यांसाठी नव्हे, नोकरीच्या याच्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन जगणं सुंदर करण्यासाठी आम्हाला शिकता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. काळ आणि वेळेनुसार बदला. मी असं कधीच म्हणत नाही की जे पिढ्यानपिढ्या चालत आले तेच स्वीकारा आणि तसंच पुढे चाला. काळ आणि वेळेनुसार जर आपण बदललो नाही आपण मार्केटमध्ये टिकू शकणार नाही. जी लोक बदलत गेली ती समृद्ध होत गेली. आपल्याला बदल स्वीकारावे लागतील. फक्त कोणते बदल स्वीकारायचे आणि कोणते नाही याचं तारतम्य यावं याच्यासाठी शिक्षण गरजेचं आहे. मी का म्हणतो माहिती, काळ आणि वेळेनुसार बदला. मला एक सांगा, हा कॅमेरा कोणत्या कंपनीचा आहे? सोनी. आता कॉडॅकचा कॅमेरा बाजारात दिसतो का? आता कॉडॅक बाजारात नाही. पण एक काळ कॉडॅकचा होता. तुम्ही या सगळ्यांचे अल्बम बघा लग्नाचे, 100% कॉडॅकचा कॅमेरा. आणि त्यात रोल असायचा, 36 फोटो निघायचे. नवरा नवरी हार घालायला आणि याचा रोल संपायला. आणि 6-6 महिने अल्बम मिळत नव्हते साहेब. फोन केला आणि विचारलं ना फोटोग्राफरला अल्बमचं, ते म्हणायचं फोटो धुवायला दिलेत. कोणत्या नदीवर जात होतो कुणास ठाऊक. आता कॉडॅक बाजारात नाही. केवळ आणि केवळ डिजिटल टेक्नॉलॉजी कॉडॅकनं स्वीकारली नाही, कॉडॅक नाही टिकू शकला. आमच्या पिढीनं पहिला फोन जर कोणत्या कंपनीचा घेतला असेल आयुष्यात तर आम्ही 100% नोकिया 3310, 1100, 1600, 3015. आता नोकिया नाही. अँड्रॉइड टेक्नॉलॉजी स्वीकारली नाही, नोकिया नाही बाजारामध्ये. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. बदलत्या तंत्रज्ञानानुसार तुम्हाला पुढे चालावं लागेल. आणि हे बदल जर आम्ही स्वीकारले नाही तर आम्ही टिकू शकत नाही. तुम्हाला आठवते की नाही मला माहित नाही, 4 वाजता दूरदर्शनवरती रविवारी मराठी पिक्चर लागायचा. धूमधडाका, थरथराट, लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ. आणि मध्येच एक जाहिरात लागायची. तुमची पाठ नसेल पण माझ्या वयाचे जेवढे इथे आहेत त्या सगळ्यांची ती जाहिरात हमखास पाठ असणार. लाईफ बॉय है जहा, ऐकलं का? सगळ्यांची पाठ आहे. आणि त्या लाईफ बॉयच्या जाहिरातीमध्ये साहेब फुटबॉल खेळणारी पोरं दाखवलेली होती.
भारतात कधीच फुटबॉलची क्रेज नव्हती, पण फुटबॉल खेळणारी पोरं जाहिराती दाखवली होती. प्रश्न पडायचा, लाईफबॉयनं फुटबॉल खेळणारी पोरं जाहिरातीत का दाखवली असतील? पण लाईफबॉयला विचारायचं कुणी? लाईफबॉयची मोनोपोली होती बाजारामध्ये. लोक दुकानात जाऊन साबण द्या नव्हती म्हणत, लाईफबॉय द्या म्हणायची. लाईफबॉयनं आपलं एक मार्केट क्रिएट केलेलं होतं. पण त्याच वेळेला लक्स मार्केटमध्ये आला. इकडे राजा हिंदुस्थानी पिक्चर हिट झालेला, करिश्मा कपूर एकदम फॉर्म मध्ये होती. लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केला. आता लक्सनं करिश्माला ब्रँड अँबॅसेडर केल्यावर फुटबॉल खेळणाऱ्या पोरांकडे कोण बघताय का? लक्सनं आपलं मार्केट तयार केलं. लाईफबॉयला कळलं काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. लाल रंगाचा ठोकळा साबण उपयोगाचा नाही. आपली कॉम्पिटिशन लक्स सोबत आहे. त्यांनी गुळगुळीत साबण बाजारात आणला, लाईफबॉय गोल्ड नावाचा. आता त्याची जाहिरात फुटबॉल खेळणारी पोरं नव्हती करत, त्याची जाहिरात करत होता कॉलेजचा एक मुलगा आणि मुलगी. मुलगा मुलगी गाडीवर चाललेले असतात. मुलगी गाडीवरनं उतरते, रागात निघून जाते. मुलगा विचारतो काय झालं? मुलगी सांगते पसीने की बदबू से परेशान. पोरगा घरी जातो, लाईफबॉय गोल्ड आंघोळ करून येतो. अहो ह्या कंपन्यांना कळलं साहेब. आपण आता काय करतो, जाहिरात लागली की चॅनल बदलतो. जाहिराती तुम्ही बघितल्या पाहिजेत, मार्केटमध्ये काय चालतंय का. हो, आज कोणत्याही कार्यक्रमात जा, पाण्याची बॉटल आहे. आता तुम्ही जेव्हा नवीन कुठल्याही कार्यक्रमात पाण्याची बॉटल होती का? तांब्या, फुलपात्र. आता तांब्या आणि फुलपात्र फक्त सुपारीन साखर पुड्यापुरतंच उरलंय, नाहीतर प्रत्येक कार्यक्रमात पाण्याची बॉटल आहे. ते वटसावित्रीच्या पौर्णिमेला एक अजून आहे मला वाटतं दोऱ्यासोबत, नाहीतर तिथं सुद्धा बाटली घेऊन काही दिवसांनी 20 रुपये लिटरनं ज्यानं पाणी विकायला सुरू केलं, लोकांनी वेड्यात काढला असेल. अरे तू 20 रुपये लिटरनं पाणी विकतो. पण काही गोष्टी लोकांच्या मनावर बिंबवल्या आणि या लोकांनी मार्केट तयार केलं. लाईफबॉयला कळलं की आपण मार्केटमध्ये टिकायचं असेल तर बदलावं लागेल. बदल स्वीकारले आणि टिकल्या या कंपन्या. कोविडच्या काळामध्ये एक तरी साबण अशी जाहिरात करत होता का, आमचा साबण सुगंधी आहे, लावल्यावर तुम्ही गोरे व्हाल? कोविडच्या काळात कुणाला गोरं व्हायचं पडलं होतं? प्रत्येक साबण एकच जाहिरात करत होता साहेब, 99.9% किटाणू से मुक्ती. आणि त्या मोती साबणाचं गणित तर मला अजून समजलेलं नाही. ते वर्षभर कुठं असते काय माहित. ते वर्षभर झोपतंय आणि दिवाळीला म्हणतंय उठा उठा. काळ आणि वेळेनुसार बदलावं लागेल. काळ आणि वेळेनुसार बदला. संकट येत राहतील, अनेक अडचणी येतील. कधी संकटांच्या समोर छाती काढून उभं राहा, कधी संकटांना वळसा घालून निघून जा. प्रत्येक संकटासोबत 2 हात केलेच पाहिजेत असं नाही. कधी माघार घ्या, कधी 2 पावलं पुढे जा, कधी वळसा घालून निघून जा. तारतम्य ठेवून संकटांना सामोरं जा. पण संकटांच्या समोर नांग्या टाकायच्या नाही, संकटांच्या समोर गडबडीत व्हायचं नाही. आत्महत्या असले विचार तर अजिबात मनात आणायचे नाही. काय शिवाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झाराजेसोबत तह केला, 23 किल्ले देऊन टाकले मिर्झाराजांना. एखादा राजा म्हटला असता एक किल्ला घेण्यासाठी माझ्या कितीतरी मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली आणि 23 किल्ले दिले. आणि आता 23 किल्ले दिले महत्वाचे, आता काय उरलं? आता थोडंसं समझोत्यानं घेऊ, इथून पुढचं आयुष्य शांततेत जगू. शिवाजीराजे तह करतात, 23 किल्ले देतात, भेटायला म्हणून आग्र्याला जातात औरंगजेबाला. बरं, जाताना एकटे जात नाहीत, एवढ्याशा संभाजीराजांना सोबत घेऊन जातात. मग मधला जो प्रवास आहे, त्या मधल्या प्रवासामध्ये शिवाजीराजांचं आणि संभाजीराजांचं काही तर बोलणं झालं असेल की नाही? काय बोलले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना? स्विस बँकेत आपला अकाउंट आहे, तुला पासवर्ड सांगतो, पुण्यात आपले 2 फ्लॅट आहेत. काय बोलले काय असतील? शिवाजीराजांनी सांगितलं असेल, शंभूराजे आतापर्यंत तुम्ही जिंकणं बघितलं, आतापर्यंत तुम्ही यश बघितलं, आयुष्यातला संघर्ष सुद्धा जोडून बघा, चला आमच्या सोबत. घेऊन गेले. तिथं गेल्यानंतर औरंगजेबानं संभाजीराजांना एक हत्ती भेट म्हणून दिला आणि थोडीशी गंमत करावी म्हणून दिलेर खान म्हटला, शंभूराजे आप इतने छोटे हो और हाथी इतना बड़ा है, इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे? एवढासा संभाजी राजा दिलेर खानाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतो, ये तो जानवर है, बैठ कर जाएंगे, नहीं आया तो खींच कर ले जाएंगे, लेकिन हमारे आबा साहब ने जो आपको किले दिए हैं वो तो अभी महाराष्ट्र में है, उन्हें आप आगरा कैसे ले आओगे? छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. एवढ्या वर्षानंतर सुद्धा हे कुठून येते? हे असंच जगावं लागतं. एवढे वर्ष झाले शिवाजीराजे संभाजीराजे जाऊन, पण आजही शिवाजीराजे म्हटल्याबरोबर आमचं रक्त सळसळतं. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुम्हाला वाटेल ना की आपण हरलो आहोत, आता काहीच उरलं नाही,
त्यावेळेस तुम्ही शिवाजीराजांची आग्र्याहून सुटका एवढं प्रकरण वाचा. आग्र्याला होते शिवाजीराजे, आजूबाजूला सगळं परकीयांचं सैन्य आहे आणि सभागृहामध्ये शिवाजीराजांना सरदारांच्या रांगेत उभं केलं. केवढा अपमान होता शिवाजीराजांचा. शिवाजीराजे अपमान सहन करत नाहीत. रामसिंगाला जाब विचारतात, आम्हाला इथं अपमान करायला बोलवलंय. आतापर्यंत औरंगजेबाच्या दरबारात असा आवाज उंच करून कुणीच प्रश्न विचारलेला नव्हता. शिवाजीराजे आवाज उंच करतात आणि रामसिंगाला विचारतात, आम्ही राजे आहोत, आम्हाला इथे उभं केलं. औरंगजेबाच्या दरबारातला नियम होता, मुजरा करायचा, 10 पावलं मागे यायचं, पाड दाखवायची नाही औरंगजेबाला. राजे मुजरा बिजरा करत नाही, ताड दिशी पाड दाखवतात आणि निघून जातात तिथून. आतापर्यंत अशी मर्दुमकी जर आग्र्याच्या सभागृहात कुणी गाजवली असेल तर ती पहिल्यांदा गाजवली आणि ती म्हणजे छत्रपती शिवरायांनी. आणि हे कोण बघतंय? बाप काय जगला, स्वाभिमान काय असतो वगैरे वगैरे हे असं शिकवावं लागलं नाही. शिवाजीराजे संभाजीराजांना छावा म्हणतो. साहेब, छावा कुणालाही म्हणत नाहीत, त्याच्यासाठी बाप सिंह असावा लागतो. बाप सिंह आहे म्हणून छावा जन्माला आला. आणि म्हणून आदर्श हे सांगून नाही निर्माण होत, आदर्श हे वागून निर्माण होतात. आम्हाला आमच्या वागण्यातून आदर्श निर्माण करता येतील का? आग्र्यावरून मग तुम्हाला सगळं पुढचं प्रकरण माहित आहे. ज्या वेळेस शिवाजीराजांना बंदिवासात ठेवलं, शिवाजीराजे तारतम्य ठेवून वागतात. औरंगजेबाला पत्र लिहितात आणि औरंगजेबाला सांगतात की आता आम्ही आग्र्यामध्ये रमलेलो आहोत, माझी आई आणि पत्नी यांना आग्र्याला येण्याची परवानगी मिळावी. कोणता राजा स्वतः अडचणीत असताना आईला आणि पत्नीला आग्र्याला बोलवल का? फक्त औरंगजेबाच्या मनात एक विचार चमकून जावा की राजे आता आग्र्यात रमलेले आहेत, आता राजांच्या डोक्यात दुसरा काही विचार नाहीये, एवढ्यासाठी फक्त पत्र पाठवलं. कुणीही आलं नाही. पावसाचं कारण दिलं, अंतराचं कारण दिलं, कुणीही आलं नाही. आणि मग पुढचा प्रसंग तुम्हाला माहित आहे, औरंगजेबाच्या नाकावर टिचून राजे तिथून निघून गेले. काय हा विजय होता, काय संयम होता शिवाजीराजांचा. मला वाटतं हा संयम, ही जी प्रक्रिया आहे ना जगण्यातली, कितीही संकट आले तरी सुद्धा राजे गर्भगळीत होत नाही आणि कितीही यश मिळालं तरीही शिवाजीराजे हुरळून जात नाहीत. जगण्यातलं तारतम्य जर पाहायचं असेल तर मला वाटतं शिवचरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींना कसं सामोरं जावं, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद कसा यावा, आयुष्यात मोठं संकट आलं तर त्याला टॅकल कसं करावं, हे आपल्याला अशा प्रकारच्या गोष्टींमधनं शिकायला मिळतं. आणि म्हणून इथं बसलेल्या सगळ्या मुलामुलींना माझं सांगणं आहे, कितीही संकट बिंकट आली अजिबात गर्भगळीत व्हायचं नाही. संकटांना सामोरं जायचं, कधी भिडायचं तर कधी मिश्किलपणे सामोरं जायचं. कधी कधी इतक्या मिश्किलपणे सामोरं जायचं, संकटाला वाटलं पाहिजे कुठून याच्या नादाला लागलो, याला काय कळतंय का नाही. ते महमूदचे पिक्चर असायचे पहा, आणि तुम्ही एक पिक्चर बघितला, त्या महमूदच्या छातीवरती एका गुंडानं बंदूक ठेवली होती. आता याच्यापेक्षा मोठं संकट काय असतं? एखाद्या गुंडानं थेट छातीवर बंदूक ठेवायची आणि विचारायचं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. त्या गुंडानं महमूदला विचारलं, बोल तेरी आखरी ख्वाहिश क्या है. महमूद म्हटलं, आखरी ख्वाहिश तेरी बंदूक मुझे दे दे म्हणला. काय जगणं आहे त्या गुंडा, याला काय कळतच का नाही. कधी संकटांना मिश्किलपणे सामोरं जा तर कधी संकटांच्या सोबत 2 हात करा. मस्त जगा, आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या. पैसे कमवू नका वगैरे वगैरे अशा मताचा मी अजिबात नाही. मुलांनी उद्योगात, व्यवसायात, व्यापारात आलं पाहिजे, 2 रुपये कमवले पाहिजे, आर्थिकदृष्ट्या सक्षम झालं पाहिजे. आणि जर कुणी सांगत असेल 1 रुपया वर जात नाही, अमुक तमुक तमुक, हे असलं सांगून पोरांना अकार्यक्षम बनवायचा धंदा कुणीही करू नये. मी म्हणतो, जेवढे पैसे कमवता येतील तेवढे पैसे कमवा. फक्त एक वाक्य लक्षात ठेवा, जे तुकोबरायांनी सांगितलंय, जोडून या धन उत्तम व्यवहारे. आमचा व्यवहार उत्तम असला पाहिजे. माझे वडील तर सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाही. चांगल्या मार्गाने जेवढं कमवता येईल तेवढं कमवायचं आणि कमवलेल्या गोष्टींचा आनंद पण घ्यायचा. काहींना साहेब फक्त कमवायचं कळतंय पण ते आनंदच घेत नाहीत. आमच्याकडे एक जण आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडे, आणि त्यानं घरात पुरून ठेवली. दर रविवारी उठतंय, उकरतंय, हाय का नाही बघतंय आणि परत पुरून ठेवतंय. घरात कुणी आजारी पडलं तर घाईघाई दवाखान्यात नेत नाही, कुणाला कधी कपडे आणणार नाही, पोराची फी कधी वेळेवर भरणार नाही, पण सोन्याची वीट मात्र पठ्ठ्यानं पुरून ठेवली. आणि एकच काम, रविवारी उठायचं, सकाळी सकाळी हाय का नाही बघायची आणि पुरून ठेवायची. आता मागच्या रविवारी उठला आणि वीट गेली ना चोरीला. रडायला लागला, पोलीस स्टेशनला गेला, म्हणला माझी सोन्याची वीट चोरीला गेली. पोलीस म्हणले, तुझ्याकडे बघून तर वाटत नाही तुझ्याकडे सोन्याची वीट असं. तो म्हणला, माझ्याकडे सोन्याची वीट होती, माझ्या पंजानं माझ्या आज्याला दिली ती, आज्यानं माझ्या बापाला दिली ती, बापानं मला दिली, मी ती पुरून ठेवली होती. दर रविवारी उठायचो, उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत पुरून ठेवायचो. पोलीस म्हणले, एवढंच आहे ना, उद्या ये, तुझी वीट घेऊन जा.
दुसऱ्या दिवशी आनंदानं पोलीस स्टेशनला गेला. पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. हे म्हणते, अहो माझी सोन्याची होती तुम्ही दगडाची देताय. ते म्हणले, सोन्याची असू नाही तर दगडाची, तुला काय घेणंय, तुला काय करायचंय? तुला जर पूर्णच ठेवायची आणि उकरूनच बघायची, तुला जर ती खर्चच करायची नाही, तुम्ही एकमेकीकडे बघू नका. मला कळलं कोण खर्च करत नाही त्याच्याकडे तुम्ही बघून हसता. कुठेही खर्च करायचा नाही तर याचा इथून तुम्ही बाहेर पडले ना, ते सरांनी सांगितलेलं आहे, ओढून टाका सगळं. कष्टानं कमवलेल्या गोष्टी आहेत, योग्य ठिकाणी खर्च करा, फक्त साठवून ठेवू नका. हे मला तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही तुमच्या कमवलेल्या गोष्टींचा आनंद सुद्धा घ्यायला हवा, कारण आयुष्य परत मिळणार नाही. मी कबीरांचा एक खूप सुंदर दोहा आहे, जिथे माणसाच्या शेवटच्या, आता 5 मिनिट मी घेणार आहे, आयुष्याच्या क्षणभंगुरतेची जाणीव कबीरांनी आपल्याला करून दिलेली आहे. काय तयार नाही मला सांगा? आपण पाहुणे आहोत या पृथ्वीवरती. आपण एक पात्र घेऊन आलेलो आहोत. पाहुणचार घ्यायचा आणि निघून जायचं, एवढंच फक्त आपल्या हातात आहे. बाकी सगळं तयार करून ठेवलेलं आहे. ग्रामपंचायतवाल्यांनी शेड तयार करून ठेवलेत, बांबूवाल्यांनी बांबू साळून ठेवलेत, मडकेवाल्यांनी मडके थापून ठेवलेत. काय तयार? रडणारे सुद्धा तयार आहेत. श्वास थांबायला फक्त उशीर. ज्या दिवशी श्वास थांबला त्या दिवशी 4 जण येतात, उचलतात, घेऊन जातात आणि मग कबीर सांगतात, फूक दीनी जैसे होली. जशी होळी पेटवतात ना, तितक्या सहजतेनं पेटून टाकतात. कबीर तर सांगतात, देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खूटी, जरा हलके गाडी हाको मेरे राम गाडी वाले. कबीरांनी सांगितलं, निरोप आला का तुम्हाला निघून जावं लागेल. मग तिथे कुणाचं चालत नाही. माझ्या एका फ्रेंडनं मला बर्थडेला एक गिफ्ट केलं, एक पुस्तक, हृदयस्थ नावाचं. नीतू मांडके नाव तुम्ही सगळ्यांनी ऐकलं असेल. हृदय रोगतज्ञ होते. 10,000 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया नीतू मांडकेंनी त्यांच्या आयुष्यामध्ये केल्या असतील. बाळासाहेब ठाकरेंवरती शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर ती सुद्धा नीतू मांडकेंनी केली. नीतू मांडके आणि अलका मांडके दोघेही पुण्यातल्या बीजे मेडिकल कॉलेजला शिकत होते. दोघांचा प्रेमविवाह. आणि असंच एकदा प्रवासात असताना मी एवढ्या शस्त्रक्रिया केल्या आणि कधी मलाच अटॅक आला तर, अरे कुणालाही येऊ शकतो, मला आला तर तू सांग मग काय करायला हवं. मग डॉक्टर सांगायला लागले, असं कर तसं कर, ह्याला बोलव, त्याचा सल्ला घे, आपल्या वर्गातला तो अमुक अमुक होता ना, मग त्याला विचार, ट्रान्सप्लांट जर करावं लागलं हृदय तर मग इथे करू नको, इकडे जा. अशा 2 जण एकमेकांशी गप्पा मारत होते. अलका मांडके या भूलतज्ञ आहेत. ऑपरेशनच्या अगोदर भूल द्यावी लागते, त्यालाही तज्ञ लागतो. ते कुणी कशी कुठे देऊन चालत नाही. आणि हसता हसता नीतू मांडके म्हटले, अलका ते ऑपरेशन कुणी करायचे ते करू दे, पण भूल मात्र तूच द्या. अलका मांडके लिहितात की माझ्या आयुष्यातही मला कधी असं वाटलं नव्हतं की आम्ही जे बोललो ते कधीतरी प्रत्यक्षात येईल म्हणून. एक दिवशी नीतू मांडके असेच प्रवासात होते आणि अचानक छाती दुखायला लागलं आणि त्यांनी अलका मांडकेंना फोन केला, अलका जिथे असशील तिथून पटकन ये, जवळच हिंदुजा हॉस्पिटल आहे, मी हिंदुजाला पोहोचतोय, मला त्रास होतोय, तू लवकर ये. नीतू मांडके ड्रायव्हिंग करत करत तिथे पोहोचले, गाडीतनं खाली उतरले, वॉचमॅनच्या गळ्यात हात घातला, सांगितलं मी नीतू मांडके, पटकन स्ट्रेचर बोलव आणि मला ICU मध्ये घेऊन चल. नीतू मांडके हिंदुजाला आले, सगळं हॉस्पिटल गोळा झालं, त्यांना ICU मध्ये घेऊन गेले. हजारो शस्त्रक्रिया करणारे नीतू मांडके स्ट्रेचरवरती ICU मध्ये असे लहान मुलासारखे झोपलेले होते. स्वतः सांगत होते, हे करा ते करा, ह्याला फोन करा. सारखी नजर अलका मांडकेंकडे होती. तितक्यात अलका मांडके आल्या, हातात हात घेतला आणि म्हटले, अलका यातून मी वाचेल असं मला वाटत नाही, असं बोलू नको नीतू. ऑपरेशनची तयारी सुरू झाली. ठरल्याप्रमाणे अलका मांडकेंनीच भूल दिली. ऑपरेशन झालं. जगातले कितीतरी तज्ज्ञ फोनवरती बोलत होते. जन्म आणि मृत्यू, जगणं आणि मरण यातला संघर्ष सुरू होता आणि शेवटी 3ऱ्या दिवशी नीतू मांडकेंची प्राणज्योत मावळली. देश देश के वैद्य बुलाए, लाए जड़ी और बूटी, जड़ी बूटी तेरे काम ना आए, जब राम के घर की खोटी. एकदा निरोप आला मग आपण कुणीही असो, आपल्याला निघून जायचंय. लग्नामध्ये आपण 7 फेरे घेतो, 7 जन्म वगैरे वगैरे अनाभाका घेतो. काय माहित आहे कुणाला कोण आधी जाईल, कोण मागे थांबेल, माहित आहे? जोडीदार निघून गेला की आपल्याला दुःख होतं, मग आपण रडतो. कबीर सांगतात, बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी. बिलग बिलग कर तिरिया रोवे, बिछड़ गई मेरी जोड़ी, कहत कबीर सुनो भई साधो, जिन जोडी उन तोडी. ज्यानं जोडली त्यानं तोडली. आपण मालक नाही होत. आपल्याला पात्र दिलेलं आहे, त्याच्या मर्जीनं जगायचं, त्याच्या मर्जीनं चालायचं. इथे रुबाब चालतो तो निसर्गाचा.
आपण या निसर्गातले एक छोटेसे घटक आहोत आणि म्हणून आपल्या आपल्या पात्राचा आपल्याला आनंद घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. आयुष्यातला प्रत्येक क्षण असा टिपकागदासारखा आनंदानं शोषून घेता येईल का, मला वाटतं याचा विचार करा. नातीगोती जपा, एकमेकांना वेळ द्या. कॉलेजचे दिवस तर पोरापोरींनो तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीत. ते मस्त एन्जॉय करा. एका बेंचवर किती जण बसता रे? फक्त आम्ही 3 जण बसायचो. कर्कटकनं रेष मारून असं जागा वाटून घ्यायचं. तुझा हात इकडे का आला, तुझं दप्तर तिकडे का गेलं, तुझा पाय इकडे का आला. शेवटच्या दिवशी बाईंनी मला उभं केलं. मला म्हटले, गणेश बेंच इथंच राहणार आहे, तुला फक्त वर्ग सोडून जायचं. बेंच इथंच राहतो, आपण कॉलेज सोडून जातो, आपण वर्ग सोडून जातो, पण त्या आठवणी मात्र कायम सोबत राहतात. कॉलेजचे दिवस कसले मस्त. ते मोराचा पीस 2-2 वर्ष वहीत जपून ठेवायचं. मग सिनियर सांगतात आणखी 1 वर्ष ठेवा. मग विचारायचं का, ते सांगतात 3 वर्ष मोराचा पीस वहीत ठेवला की मग त्याला पिल्लू होतो. कधीच झालं नाही, पण वेड्या आशेनं 2-2 वर्ष ते मोराचा पीस वहीत जपून ठेवला. एका पिसाचे 2 पीस कधीच झाले नाहीत, पण आशा वेगळी. सर, ह्या पोरांचं जगणं जर तुम्हाला शोधायचं असेल ना, तुम्हाला ते ट्युटोरियलमध्ये किंवा एक्झामच्या त्यात सापडत नाही. या कॉलेजच्या पोरापोरींचं जगणं जर शोधायचं असेल ना, यांच्या रोजच्या वह्या याची मागची पानं बघायची, शेवटची. मेहंदीचं डिझाईन असतंय, रांगोळीचं डिझाईन असतंय, गणितांचे आकडेमोड, खाडाखोड. आमच्या पोरांनी तर किती नावं खुडून खुडून किती वेळा गिरवलेली असतात. ही धमाल जी आहे ना महाविद्यालयातली, ही कॉलेजमधले, हे दिवस तुम्हाला परत कधीच मिळणार नाहीत. ह्या जगण्याचा आनंद घ्या, पण हे जगत असताना जगण्यातली सात्विकता आपण विसरत नाही होत ना, मला वाटतं याची पण काळजी आपण या कॉलेजच्या जीवनामध्ये घेतली पाहिजे. केवळ आणि केवळ, शेवटचं 1 मिनिट आता, केवळ आणि केवळ पैशांवरती जर जगणं सुंदर होत असतं तर जगातली सगळी श्रीमंत माणसं सुखी झाली असती. आता हे जे सिनियर आहेत, इथं समोर काही बसलेले ज्येष्ठ नागरिक आहेत, आत्ता पगार वाढले साहेब. तुम्ही शिक्षकांना विचारा, 6व्या-7व्या वेतन आयोगानंतर जरा पगार वाढले, नाहीतर काय पगार होते हो. माझे वडील 2006ला मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले, 15,000 रुपये पगार होता. रिटायरमेंटच्या दिवशीचा पगार त्यांचा 15,000 रुपये होता. आता काहीतरी पेन्शन त्यांना 30-32 हजार रुपये असेल. पण पैसे नव्हते या लोकांकडं, पण ही माणसं समृद्ध आयुष्य जगली असं मला वाटतं. कुटुंबातला सर एक जण कोणतर नोकरी लागायचा, 2 भाऊ कुठंतर गावाकडे असायचे. मग जो नोकरीला आहे त्यांना गावाकडच्यांचं बघायचं, जे गावाकडे आहेत त्यांनी नोकरीवाल्याला थोडंसं बघायचं. काय मजा होती. जो नोकरीला लागन त्यांना भावांचं बघायचं, भावांच्या पोरांची शिक्षणं बघायची, बहिणींची लग्न करायची, बहिणींच्या पोरींचं शिक्षण बघायचं. पैसे नव्हते, पण आनंद मात्र भरभरून होता. गाडी नव्हती हो. पहिला पगार किती, 1,500 रुपयानं नोकऱ्या सुरू झाल्या. आणि बायको जर कधी म्हणली शिर्डीला चाला, आपल्याकडे 2 व्हीलर नव्हती. मित्राची गाडी घ्यायची, त्याच्यात निम्म पेट्रोल निम्म रॉकेल. इथं निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपायचं. मग ते गाडीतलं पेट्रोल संपल्यावर यानं गाडी वाकडी करायची. हे तंत्रज्ञान फक्त भारतात आहे. जगाच्या पाठीवर कुठं पेट्रोल संपल्यावर गाडी वाकडी करत असतील असं मी तर अजून बघितलेलं नाही. आणि गाडी वाकडी करून जर चालू झाली नाही तर त्याच्या पुढे काही सायंटिस्ट आहेत, टाकीत असं फुकायचं. आणि मग ते टाकीत फुकल्यानंतर तर बायको असं बघायची, कोणत्या मुहूर्तावर याची माझी गाठ पडली कोणास ठाऊक. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या शिर्डीला गेल्या होत्या. पैसे नव्हते, पण आनंद किती होता. आता एसी गाड्यांमधून नवरा बायको फिरतात. बायको तिकडच्या खिडकीतनं तिकडे बघते, नवरा इकडच्या खिडकीतनं इकडे बघताय. ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाही. साधनं वाढत गेले, पण आनंद कुठे भरपळून गेला ना ते कळलं नाही.